तुम्हाला आता मी सांगणार आहे. ती शांतपणे ऐका. एके दिवशी मुलांनी आपल्या आईला एक प्रश्न विचारला. आई, धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरं मतदारगार कोण आहे? आईने मुलांना एक कथा ऐकविली. एक राकेश नावाचा मुलगा होता. त्याला 3 मित्र होते. तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा, प्रत्येक कामात त्याची मदत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याचे मध्यम स्वरूपाची मैत्री होती. दुसरा मित्र 3-4 दिवसातून एकदा भेटायचा आणि क्वचितच त्याच्या सोबत असायचा. तिसऱ्या मित्रांना मात्र तो 2 महिन्यातून एकदा भेटायचा आणि कोणत्याही कामात त्याची मदत घेत नसे. एकदा राकेशचे व त्याच्या मित्राचे भांडण झाले होते. त्यामुळे त्याला मुख्याध्यापकांनी बोलवण्यात आले. तो मुख्याध्यापकासमोर जाण्यास भीत होता. त्याने त्याच्या पहिल्या मित्राला विचारले, तू माझ्या बरोबर येणार का? व नेहमीप्रमाणे सोबत राहण्याचा हट्ट धरला. त्या मित्राने सोबत राहण्यास नकार दिला. राकेशने दुसऱ्या मित्राला विचारले, तू माझ्या बरोबर येणार का? त्याने पण येण्यास नकार दिला. राकेशने तिसऱ्या मित्राला विचारण्याची क्षणी तो त्याच सोबत गेला. ही कथा ऐकून आईने समजविले. पहिला मित्र म्हणजे पैसा ते परमप्रिय असते, पण मृत्यूनंतर काहीच कमी येत नाही. तर दुसरा मित्र म्हणजे कुटुंब, आपले आपणच म्हणणारे, शेवटी आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाही. आणि तिसरा मित्र म्हणजे आपला धर्म, जो आपल्याला जिवंत असेपर्यंत साथ देतो, पण मृत्यूनंतर ते एकमेव आपल्या सोबत असतो. प्राणी मात्राला फक्त माणसालाच बुद्धी दिली आहे. प्राण्यांना बुद्धी आहे का? प्राणी काही करते, आपण काही खाऊ घातलं ते खाऊ शकते, म्हणून माणसाला बुद्धी दिली आहे. असा मित्र आपल्या सोबत ठेवावा, जो आपल्याला संकटात सुद्धा आपली मदत करा, जो आपल्या जीवलग आपल्या कोणत्याही संकटात आपल्याला मदत करा, असा मित्र आपल्या सोबत ठेवा.